कारण मी कोमल तर आज ना सगळी कामं आवरून जी आहे दुपारी मी फ्री होती तर म्हटलं हे काम करून घेऊ. तर होळीच्या दिवशी आम्हाला सुट्ट्या होत्या तर आम्ही श्रीपूरला गेलो होतो. तिथून नर्सरीमधून मी 2 जरबेऱ्याचे आणि 1 मोगऱ्याचं प्लांट आणलं होतं. तर जरबेऱ्याचं जी ना काही ग्रोथच होत नव्हती आणि त्याच्यासाठी ना माझं जे आहे इथं चालू होतं, म्हटलं त्यांना क्लीन वगैरे करून घेऊ जेणेकरून त्याला जास्तीत जास्त फ्लावर येतील. तर तिथं बघा अशा पद्धतीची आडी आहे ना, तर ती बघा अशी स्टिकसारखी दिसते आणि ही स्टिकच वाटली होती मला पण. तर मी तिला हातानेच काढलं होतं. नंतर मला कळलं की हा किडा आहे असं. तर बघा ही खूप महत्त्वाची टिप आहे जर तुम्ही गार्डनर असाल तर. इथं बघा हे आहे जरबेराचे 2 प्लांट. तर तुम्ही बघू शकता त्यांची ग्रोथ कशा पद्धतीने होत आहे. तर यांना म्हटलं आता आहेच माझ्याकडे वेळ तर रिपोर्टिंग करून घेऊ. तर मी अशा पद्धतीने त्यांना रिपोर्टिंग करून घेतलं. त्यानंतर मी ना मिशोवरून हे जे लिलीचे बल्ब असतात ना ते मला फक्त 97 रुपयामध्ये रिसीव झाले, 75 रुपयामध्ये सॉरी. तर मी मागवलेले होते आणि त्यांना पण मी इथं लावून घेते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची अपडेट्स देईल. आत्ताच मी त्यांना लावून घेतलेलं आहे आणि एकदम शेड एरियामध्ये ठेवले जेणेकरून तिथं त्यांच्यावर म्हणजे ऊन वगैरे येणारी सावलीत ठेवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि इथं माझं रेन लिलीचे बल्ब देखील लावून झाले आहेत जे की मी मिशोवरून मागवले होते. तुम्हाला पण परचेस करायची असतील तर लिंक टाईप करा, मी तुम्हाला देऊन देईन. आणि याची जी पुढची अपडेट्स आहेत तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देते. आणि इथं माझे हे लावून जाईल आहे. सो मी आता त्यांना पाणी वगैरे देऊन घेते मस्त. मोगऱ्याचं प्लांट आहे तर याची ग्रोथ तर ओके चालू आहे. याला हे फर्स्टच फ्लावर आले, तुम्ही बघू शकता किती छान आलेले आणि खूप छान सुगंध येत होता. याला मी पुढच्या व्हिडिओमध्ये रिपोर्टिंग करेल जर जमलं तर. कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप छान सुगंध येतात. चला बाय.